राणी मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचसोबत आपण आजच्या भागाला सुरुवात करणार आहोत। मालती आणि त्याचसोबत राणी आणि इंद्रा या दोघांनाही ती एकत्र बघते आणि त्यामुळे मालतीचं डोकं सटकलेलं असतं, कारण राणी आणि इंद्रा या दोघांनाही तिनं हसत असताना पाहिलेलं असतं। त्यामुळे आता तिला कळत नसतं की या सगळ्यात काय करावं। तर दुसरीकडे मात्र आता उर्मिला जी असते ती सुद्धा भयानक अशी चिडलेली असते, कारण विक्रांतने काही योग्य काम केलेलं नसतं आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त भडकलेली असते आणि ती म्हणत असते की इंद्रा आणि राणी दोघंही जण घरी आलेत आणि तुझा सगळा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप झालेला आहे। आता तू काय करायचा निर्णय घेतलेला आहेस असं देखील ती विचारते। त्यावर आता विक्रांत सांगतो की बघ, सध्याला तरी मला आता काहीच सुचत नाही आहे, पण काही झालं ना तरी मी त्या इंद्राला जगू देणार नाही, त्याची वाईट अवस्था करून ठेवेन, कारण त्याने माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला। ऐन वेळेला ते दोघंही जण ॲम्ब्युलन्सने आले आणि त्यामुळे माझा हा प्लॅन फ्लॉप झाला आहे। आता उर्मिला टेन्शनमध्ये आलेली असते। दुसरीकडे मालतीने ठरवलेलं असतं की काही झालं तरी राणीला इंद्रापासून लांब ठेवायचं आणि त्यासाठी तिचे प्रयत्न हे सुरू असतात आणि ती आता ठरवत असते की थांबा, आता काही झालं तरी या राणीला कामात झोपवायचं, म्हणजे कसं ते इंद्राकडे जास्त लक्ष देणार नाही। आणि म्हणूनच किचनमधल्या कामामध्ये मालती मुद्दामून राणीला लावत असते आणि जेव्हा राणी घरातली कामं करत असते ना तेव्हा आबासाहेबांचं लक्ष असतं। आबासाहेब किचनमध्ये येतात आणि मालतीला ओरडत असतात आणि मालतीला म्हणतात की मालती, हे सगळं तू काय करतेस, हे खूप चुकीचं करतेस, तू असं करू नकोस। त्यावर मालती म्हणते की बघा ना, तीही कंटाळली होती बसून बसून, म्हणून तिला मी म्हटलं किचनमध्ये काम कर। पण दुसरीकडे मात्र आता राणीला जो काही त्रास होत असतो ना तो तिचा फक्त तिला कळत असतो। चिकू आणि काकूने आता राणी आणि इंद्रासाठी जेवण आणलेलं असतं आणि ते जेवण घेऊन जेव्हा ते दोघंही येतात तेव्हा ते सांगतात की तुम्ही एकमेकांना भरवायचं आहे। पण आता राणी म्हणत असते की नाही, असं एकमेकांना आम्ही आता भरवणार नाही, नंतर आपण ते बघूया। आणि दुसरीकडे मात्र राणी चिकू आणि काकूंना तिथून जायला सांगते। तर राणीने आता मुद्दामून इंद्राला ते जेवण दिलेलं असतं आणि इंद्राला ती सांगते की घ्या, जेवून घ्या तुम्ही तुमच्या हाताने। इंद्रा म्हणतो की अगं मला माझ्या हाताने जमत नाही आहे म्हणून तुला सांगतो, आणि तू मला स्वतःच्या हाताने खायला सांगतेस, असं कसं करू शकतेस तू। मग आता राणी म्हणते की नाही, तुम्हाला तुमच्या हाताने खायची सवय व्हायला हवी, मग आता तू हे असं करणार आहेस का। तर दुसरीकडे मात्र इंद्राला स्वतःच्या हाताने खाता येत नसतं, तरीसुद्धा आता तो प्रॅक्टिस करत असतो। पण आता अचानकपणे त्याचा तोल जातो आणि त्याच्या हातातनं त्याचा ग्लासही खाली पडतं आणि त्यामुळे आता सगळं पाणी खाली झालेलं असतं। तेवढ्यातच तिथे आता मालती आलेली असते आणि मालती म्हणते की हे सगळं काय, स्वतः मार आरामात, तू जेवत बसली आहेस आणि माझ्या मुलाला एकट्याला जेवायला सांगितलंयस, त्याला काय हवं नको ते सुद्धा बघत नाही आहेस तू। आता राणीसुद्धा एकदम हटकेपणाने वागत असते, कारण मालतीने सांगितलेलं असतं की लांब राहायचं, पण मुद्दामून राणीला असं वाटत असतं की इंद्राला स्वतःची कामं करायला दिली तर नक्कीच इंद्रा जो आहे तो स्वतःच्या पायावर उभा राहील आणि सगळं काही स्वतःचं करेल। यासाठी राणी नवनवीन टेक्निक आता अपनावत असते आणि त्याचमुळे आता राणीने इंद्रा झोपला आहे ते बघते ती आणि मुद्दामून स्वतःच व्यायाम करायला सुरुवात करते आणि म्हणत असते की असं तसं बसून चालणार नाही, स्वतःचे अंग काहीतरी हलवायला हवं, आणि ते आता व्यायाम करत असते। आणि त्यावेळेला इंद्रा झोपून हे सगळं काही पाहत असतो। थोड्यातच मालती येते आणि मालती बघते तर काय, राणी स्वतःचं स्वतः पुस्तक वाचते आणि इंद्रा मात्र निवांत झोपला आहे। त्यामुळे मालतीचा जीव कुठेतरी आता खाली पडतो आणि तिला असं वाटतं की चला फायनली या दोघांना एकत्र नाही आहेत ते दोघंही जण वेगळं करण्यात मी यशस्वी झाले, ह्याचा तिला आनंद झालेला असतो। तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं पुढील भागामध्ये राणी जी आहे ती आता इंद्राला बाहेर व्हीलचेअरवरनं फिरवत असते आणि मुद्दामून ना ती व्हीलचेअर आहे ती मुद्दामून ती ढकलते, जेणेकरून इंद्राला इजा व्हायला हवी असा तिचा काही हेतू नसतो। तिला असं वाटत असतं की इंद्रा या सगळ्यामुळे स्वतःच्या पायावर उभा राहील आणि मालती जेव्हा हे सगळं बघते तेव्हा मालती घाबरते आणि स्वतः इंद्रा देखील घाबरलेला असतो। आता राणीचं हा जो काही प्रयोग आहे तो किती यशस्वी होतो हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय बाय।